हे आंदोलन नाही आहे, एक प्रेमाची एक धमकी आहे देशाच्या गृहमंत्र्याला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला की जसं आमच्या मुलांना कॉम्बिंग ऑपरेशन करून तुम्ही कोंडून तुम्ही त्याला मारून राहिलेले आहे, सोमनाथची तुम्ही हत्या केलेली आहे, तर हे युवा जो आहे तो बर्दाश्त करणार नाही आहे. आणि जसंच परभणीमध्ये झालं त्यासाठी त्याच्यावर पेक्षा एकदम निर्लज्जपणे देशाचे गृहमंत्री ये म्हणतात अंबेडकर 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 अंबेडकर. भैया अंबेडकर जो है ना ये तुम्हारे बाप है और अंबेडकर सबके बाप है, तो आपको बाबा साहेब बोलना पड़ेगा. अमित शाह जी आपको माफी मांगनी पड़ेगी. आपका कहना है कि आपने कांग्रेस को आईना दिखाया, ठीक है वो आपका काम था, लेकिन आपने जो शैली का प्रयोग आपने जो किया है वहां पे कि अंबेडकर 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 अंबेडकर, ये हम लोग सहने नहीं वाले भाई. वो हमारे परम पूज्य है, वो हमारे भारत रत्न है, वो हमारे भगवान है. तो आपको इज्जत से पेश आना पड़ेगा. और हमारी भगवान नहीं, इस देश में दलित, शोषित, वंचित, महिलाएं, आदिवासी, माइनॉरिटी, मुसलमान, ये सबके अगर कोई जनक है जिन्होंने अगर किसी को जीने का अधिकार दिया है तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ही है. अगर आप कॉम्बिंग ऑपरेशन के द्वारा देवेंद्र फडणवीस की सरकार अगर किसी युवा को घर से निकाल के मारती है तो ये तो कल आपके साथ भी होगा, ये इनके साथ भी होगा, ये हमारे साथ भी होगा. इसीलिए ये नहीं हो. ये जो युवा है आज यहाँ पे एक झलक दिखाया है, प्यार भरी धमकी है. अगर आने वाले दिनों के अंदर सोमनाथ को न्याय नहीं मिला और अमित शाह ने अगर माफी नहीं मांगी तो राज्य सरकार और राष्ट्रीय सरकार, केंद्र सरकार ये तैयार हो जाइए. जो आंदोलन, जो तीव्रता हम लोगों ने दिखाई थी उसी तरीके से भी हम आपको दिखाने वाले हैं. यही हमारी मांग है आगे की. समोरची आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की आम्हाला राजीनामा हवं अमित शहाचा. आम्हाला देवेंद्र फडणवीस जे राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहे त्यांनी हे जे कोम्बिंग ऑपरेशन करून जे FIRs केलेली आहे आमच्या मुलांवर ते खारिज करायला पाहिजे आणि सोमनाथला न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. जर हे मिळालं नाही तर युवा जो आहे तो आपली अग्रेसर भूमिका घेणार, आपली ॲग्रेसिव्ह तो भूमिका घेणार. आणि यासाठी मग तुम्ही कोम्बिंग करा की तुम्ही काही पण करा, तुम्ही आमच्या मुलांना तुम्हाला ते झेपता येणार नाही. हे तुम्हाला सांगतो, आपका चलना मुश्किल हो जाएगा अगर आपने ये हमारे साथ नहीं किया तो.